दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनामागे नेमकं कोण होतं? ते सामान्य नागरिक होते, शेतकरी होते, की त्यांच्या आडून काही मोठे गुन्हेगार गर्दीत लपले होते? दिल्ली पोलिसांच्या एका धक्कादायक रिपोर्टने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 2763 लोकांचा जुना गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आला आहे. आणि हे आम्ही नाही तर दिल्ली पोलिसांच्या अधिकृत डेटा सांगतोय. हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि पोलिसांनी हे कसे शोधून काढले, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी निलेश मालवी आणि तुम्ही पाहताय प्रतिप्रश्न. तर मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक इन्फोग्राफिक वेगाने व्हायरल होत आहे, ज्याचे शीर्षक आहे दिल्ली आंदोलन, गुन्हेगारी डेटा विश्लेषण. दिल्ली पोलीस आणि FRS म्हणजे फेशियल रिकग्निशन सिस्टम माध्यमातून हा डेटा गोळा करण्यात आला आहे. जेव्हा दिल्लीत हे आंदोलन सुरू होते तेव्हा पोलिसांनी अत्याधुनिक CCTV कॅमेरे आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलनात सहभागी लोकांचे चेहरे स्कॅन केले होते. जेव्हा हे चेहरे पोलिसांच्या गुन्हेगारी डेटाबेसशी मॅच करण्यात आले तेव्हा जे सत्य समोर आले ते थक्क करणारे होते. या रिपोर्टमधील धक्कादायक आकडेवारीनुसार आंदोलनात सहभागी असलेल्या तब्बल 2763 व्यक्तींवर आधीच विविध गुन्हे दाखल आहेत. हिंसक आणि गंभीर गुन्हेगार या गर्दीमध्ये 989 असे गुन्हेगार होते जे अत्यंत हिंसक आणि गंभीर प्रवृत्तीचे आहेत. हत्या आणि बलात्कार. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलनाच्या गर्दीत 200 पेक्षा जास्त हत्येचे आरोपी, 62 बलात्काराचे आरोपी खुलेआम फिरत होते. याशिवाय दरोडा आणि जबरी चोरीचे 244 जण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आर्म ऍक्ट 229 जण आणि अंमली पदार्थ व ड्रग्ज NDPS तस्करीशी संबंधित 67 जण या आंदोलनाचा भाग बनले होते. महिलांची छेडछाड आणि लैंगिक छळ करणारे 25 ते 235 जण आणि लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या पॉक्सो ऍक्ट 6 आरोपींचा यात समावेश होता. दिल्ली पोलिसांच्या या अहवालानुसार या आंदोलनात अनेक सराईत गुन्हेगार, रिपीट ऑफेंडर्स तर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. उदाहरणार्थ, हत्येच्या आरोपी असलेल्या 101 जणांपैकी 42 जणांवर 2 किंवा त्याहून अधिक गुन्हे आधीच नोंदवले होते. या रिपोर्टवरून हे स्पष्ट होते की कोणत्याही मोठ्या आंदोलनाचा फायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कसा प्रयत्न करतात. दिल्ली पोलिसांच्या या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्व चेहऱ्यांचा बुरका फाटला आहे. मित्रांनो, जेव्हा हे आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडली त्यावेळी पब्लिक प्रॉपर्टी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचे जे नुकसान झाले त्याला जिम्मेदार कोण आहेत? अभिजित दिपके काय म्हणतात हे तुम्हीच पहा. और हम कहीं से भी कोई गलत चीज़ या गलत नारे नहीं करेंगे क्योंकि हम देशभक्त लोग हैं. और इसका उदाहरण कल हमने दे दिया है. कल हमने लाठियाँ खा ली, सर फुड़वा लिया हमारे सपोर्टर्स ने, लेकिन कहीं से भी अपने तरफ से कोई गलत हरकत नहीं करी है. और जो लोग ऐसी हरकत करेंगे वो कभी भी पॉपुलर जनता पार्टी के सपोर्टर्स नहीं हो सकते. हमारा और उनका कोई लेना देना नहीं है. ये बाहर से भेजे गए गुंडे हैं इस मूवमेंट को डिरेल करेंगे. तुम्हीच सांगा, आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 2763 लोक आंदोलक होते का? एकीकडे CJP पार्टी आणि देशातील काही राजकीय पार्ट्या आंदोलनातील ज्या विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला बोलले जात आहे. पण प्रश्न असा पडतो की खरंच विद्यार्थी आंदोलक होते की आंदोलकांच्या मागून गुन्हेगार लोक हिंसा घडवून देशामध्ये अराजकता पसरवण्याचा हेतू होता? दिल्ली पोलिसांच्या या कारवाईबद्दल आणि या धक्कादायक आकड्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, प्रतिप्रश्न चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.